कल्पना करा, 1 जानेवारीला सगळे जग हॅपी न्यू इयर म्हणत असताना भारतात मात्र नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिललाच का सुरू होते? 1 जानेवारीला का नाही, 1 जुलैला का नाही, बरोबर 1 एप्रिललाच का? आज या व्हिडिओत मी तुम्हाला या प्रश्नाचा पूर्ण इतिहास, मजेदार कारणे आणि खरं महत्व सोप्या भाषेत सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि स्वागत आहे तुमचं माहिती विश्व या चॅनलवर. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, ज्यामुळे येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही विद्यार्थी, नोकरी करत असाल, बिझनेस चालवत असाल किंवा फक्त जिज्ञासू असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आर्थिक वर्ष म्हणजे नेमकं काय? हे 12 वर्षाचा एक विशेष लेखा कालावधी आहे. त्यात सरकार, कंपन्या, दुकानदार, नोकरी करणारे सगळे आपले उत्पन्न, खर्च, नफा तोटा आणि कर याचा हिशोब ठेवतात. भारतात हा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असतो. उदाहरणार्थ फायनान्शियल इयर 2025-26, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 सध्या चालू आहे. फायनान्शियल इयर 2026 ते 27, 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल आणि 31 मार्च 2027 पर्यंत चालेल. इंग्रजीत याला फायनान्शियल इयर किंवा फिस्कल इयर म्हणतात. साध्या शब्दात सांगायचं तर हे सरकार आणि कंपन्यांचं नवीन वर्ष आहे. आता मुख्य प्रश्न, का बरोबर 1 एप्रिल? याची 4 मजेदार आणि महत्वाची कारणे आहेत. 1. ब्रिटिश काळातील मजेदार इतिहास. 1867 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात ही पद्धत चालू केली. खरं तर ब्रिटनने जुना जुलियन कॅलेंडर सोडून नवीन ग्रेगोरियन कॅलेंडर घेतलं. त्यावेळी 11 दिवस वगळले गेले. यामुळे लेखाजोखा पूर्ण गोंधळला. ब्रिटनमध्ये आर्थिक वर्ष एप्रिल-मार्च मध्येच होतं, त्यामुळे भारतातही तसंच चालू केलं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये अनेक गोष्टी बदलल्या, पण ही पद्धत मात्र कायमच ठेवली गेली, कारण ती खूप व्यावहारिक होती. म्हणजे आपण आजही ब्रिटिशांचाच वारसा चालवतोय, पण चांगल्या कारणासाठी. कारण 2. शेतीची जुळवण. भारत हा शेतीप्रधान देश आहे. रब्बी पिकाची कापणी मार्च-एप्रिल मध्ये होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न, विक्री सगळं मार्च पर्यंत स्पष्ट होतं. एप्रिल मध्ये नवीन वर्ष सुरू केल्याचा सरकारला महसूल, कर आणि अनुदान याचा अंदाज अगदी अचूक येतो. म्हणजे शेतकरी सुखी तर सरकार सुखी. कारण 3. अर्थसंकल्पासाठी सोय. केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केला जातो. मार्च मध्ये तो मंजूर होतो आणि 1 एप्रिल पासून तो प्रत्यक्ष अंमलात येतो. यामुळे सरकारला नवीन योजना, रस्ते, रेल्वे, कर, नियम इत्यादी लागू करण्यासाठी पूर्ण 1 वर्ष मिळतं. कारण 4. इतर व्यावसायिक फायदे. मान्सून येण्यापूर्वी आर्थिक नियोजन पूर्ण होतं. कंपन्या, बँका आणि सरकारी विभागाचे आर्थिक अहवाल तयार करणे सोपे जाते. ITR फायलिंग, TDS, GST रिटर्न सगळे एकाच कालावधीत व्यवस्थित होतं. याचं सामान्य माणसाला महत्व काय? आता यात सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला आणि मला कसं प्रभावित करतं? तुमची सॅलरी वाढ, बोनस, इन्कम टॅक्स स्लॅब हे फायनान्शियल इयर नुसारच बदलतात. कंपन्या 31 मार्चला आपले खाते बंद करतात. नवीन कर, नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासूनच लागू होतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 पूर्णपणे 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. ITR फायलिंगची तारीख सामान्यतः 31 जुलै फायनान्शियल नुसार ठरते. म्हणजे तुमच्या खिशावर, बिझनेसवर आणि भविष्यातल्या प्लॅनिंगवर थेट परिणाम करणारी गोष्ट आहे ही. मित्रांनो, आता पूर्णपणे तुम्हाला समजलं असेल की भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच का सुरू होते. हे केवळ ब्रिटिश वारसा नाही, तर शेती, बजेट आणि व्यावहारिक सोय यांचा चांगला मेळ आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये सांगा तुम्हाला फायनान्शियल 2026-27 बद्दल काय जाणून घ्यायचे आहे. आणि आमच्या माहिती विश्व या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.